नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. काळा दिन जवळ येईल तसे स्वाभिमानी मराठी तरुण जोरदार कामाला लागले आहेत. स्वतःच्या खर्चाने वेगवेगळे प्रोमो आणि आवाहने तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर सायबर वॉर निर्माण झालाय. स्वतःच्या प्रेरणेतून होत असलेली जागृती पाहता तरुणांची जागृती निर्मिती झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी सीमावासीय काळा दिन साजरा करून केंद्र सरकारकडे आपली भावना व्यक्त करतात. आम्हाला महाराष्ट्रात घाला ही मागणी केली जाते. या लढ्यामध्ये काही वर्षांपासून तरुण पिढी आघाडी घेत आहेत. जास्तीत जास्त तरुणांना जमवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातोय. यावर्षी हे प्रमाण जास्त वाढलंय. सोशल मीडियावर होत असलेली जागृती पाहता तरुणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने व्हिडिओ बनवले जातात आणि मिनिटाला आवाहन बाहेर पडते. ही ताकद सीमा लढ्याला बळकट करत आहे. बेळगाव शहरातील काळी अमराई परिसरातील मेघदूत अपार्टमेंट खाली लावलेली दुचाकी चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याला गाडी मालकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढल्यानंतर कुत्र्याने त्याचा पाठलाग केला, मात्र तो चोर सापडला नाही. तो चोरी करत असलेली दुचाकी तिथेच ठेवून त्याने पोबारा केला असून या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक गाडी चोरीस गेली होती. आता पुन्हा दुसरी गाडी चोरी करण्यासाठी चोरटा प्रयत्न करत होता, मात्र येथील रहिवासी दिनेश बांदेकर यांच्या सतर्कतेमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने ही चोरी वाचली आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओही समोर आलाय. काळी अमराई परिसरात अवैध प्रकार वाढले असून या परिसरात पोलिसांनी गस्त ठेवणं गरजेचं आहे. बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाने मालमत्ता व अन्य कर थकीत असलेल्यांच्या विरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने वेळोवेळी नोटिसेने सूचना देऊन देखील 11 लाख रुपयांचा थकीत मालमत्ता कर न भरल्यामुळे शहरातील मारुती गल्ली येथील कामत रेस्टॉरंटला आज गुरुवारी सकाळी सील ठोकण्यात आलंय. बेळगाव महापालिकेने थकीत कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी सकाळी मारुती गल्लीमध्ये दाखल झालेल्या महापालिकेच्या महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने कामत रेस्टॉरंटवर कारवाई करताना या रेस्टॉरंटला टाळं ठोकलं. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनूर, चलुवेनट्टी आणि अगसगा या गावांसाठी सकाळी 7:30 वाजता परिवहन बस सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदर गावातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बस सेवेच्या मागणीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनूर, चलुवेनट्टी आणि अगसगा गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज गुरुवारी सकाळी ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना वरील मागणीचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव तालुक्यातील गणेशपूर व हिंडलगा येथे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिसरातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नाल्यामुळे व केंबाळी नाल्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढल्याने औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. पावसाळ्यात नाला पात्र भरले, मात्र नंतरच्या काळामध्ये पाणी कमी झाल्याने पाणी वाहणं बंद झालं. यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डास वाढल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना होऊ लागलाय. या सांडपाण्यामुळे नाला पात्राला गटारीचं स्वरूप प्राप्त झालं असून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. दावणगेरेकडून हडप्पानहळ्ळीकडे भरधाव वेगामध्ये जाणारी एक कर्नाटक परिवहन महामंडळाची बस विजयपूर जिल्ह्यातील हरप्पानहळ्ळी तालुक्यातील सत्तूर गावात येथे उलटली. आज गुरुवारी झालेल्या या अपघातात एक महिला प्रवासी ठार झाली असून अन्य 20 प्रवासी जखमी झालेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दावणगेरेहून हडप्पानहळ्ळीकडे जाणारी एक बस भरधाव वेगाने जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. यामध्ये प्रवासी हनुमक्का वय 45 राहणार सत्तूर यांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 20 प्रवासी जखमी झालेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी होरामाऊ आगारा भागातील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनास्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
22 ऑक्टोबर रोजी झालेल्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केल्यानंतर आणि 2 लाख रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता 1-2 नाही तर तब्बल 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. देशात विमान कंपन्यांना येणाऱ्या धमक्या पाहून नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न कुणालाही पडेल. कारण आता 1 नाही 2 नाही तर तब्बल 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये इंडिगोची 20 विमानं, एअर इंडियाची 20, विस्ताराची 20 आणि अकासा एअरलाइन्सची 25 अशी एकूण 85 विमानं उडवून देण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या 8 दिवसांमध्ये 90हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी समोर आली आहे. यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालीकोटी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन देत आहेत. मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आपण यशस्वी व्हावे, त्यामुळे पालिकेच्या महसुलात वाढ होईल. शिवाय महापालिकेचे महसूल निरीक्षक कर थकबाकी असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रलंबित मालमत्ता कराची माहिती द्यावी, त्यांना चालू कराचा भरणा केल्याने होणारे फायदे तसेच शक्य असल्यास त्याबाबत माहिती देत राहावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शिवबसवनगर करंजी मठाचा अमृत महोत्सव पीठासीन अधिकारी श्री गुरुसिद्ध स्वामीजींच्या 75वा जन्मदिवसानिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्याचे ठरले आहे. कन्नड भवन येथे बुधवारी बोलावलेल्या प्राथमिक बैठकीत सहभागी झालेल्या विविध धर्मगुरू आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्यांनी संपूर्ण रूपरेषेवर चर्चा केली आणि सोहळा अर्थपूर्ण आणि नीटपणे आयोजित करण्यासाठी विविध समित्यांना जबाबदारी देण्यात आली. सदर कार्यक्रम केएलई संस्थेच्या जिरगे हॉलमध्ये समारंभ आयोजित करण्याचे ठरले आहे. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून युनिगो फॅशन वेअर LLP पुणे यांच्यातर्फे कॅम्प येथील बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शाळेतील गरजू मुलांना 58 जोड युनिको ब्रँड चप्पल्स वितरित करण्याचा कार्यक्रम आज गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3ही माध्यमांच्या गरजू मुलांना 58 जोड युनिको ब्रँड चप्पल वितरित करण्यात आले. यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचे शिक्षक वर्ग व अन्य सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूर रामनगर महामार्गावर गुंजी नजीक मंगळवारी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन उलटल्याची घटना घडली असतानाच पुन्हा गुरुवारीही गुंजी नजीक एका अवजड ट्रकने झाडाला जोराची धडक दिल्याने अपघात घडलाय. त्यामुळे या महामार्गावर अवजड वाहनांच्या अपघाताची मालिकाच सुरू असल्याचं दिसून येत आहे. रामनगरहून खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या या भरधाव ट्रकने पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जोराची धडक दिल्याने झाड पडले आहे. त्याचबरोबर सदर ट्रकचेही मोठं नुकसान झालंय. बेळगाव गणेशपूर मार्गावरील लक्ष्मी टेकडी नजीक कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकारामुळे L&T कंपनीच्या बेजबाबदारपणाचा नमुना पाहायला मिळतोय. सातत्याने शहरामध्ये पाणी गळती सुरू असल्याने पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होऊ लागलाय. अंकलगी नजीक हिडकलच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार आहे. त्यातच कॅम्प परिसरामध्ये विनाकारण पाणी वाहत असल्यानं शहरातील पाणी पुरवठ्याचे 3:13 वाजलेत. नंदगड गावामध्ये डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डुकरांचा कळप घरात घुसत आहे. त्यामुळे नागरिकांना तर त्रास होतच आहे, शिवाय स्वच्छतेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. परसात लावलेला भाजीपाला उकडून टाकला जातोय. त्यातच गावालगत असलेल्या शेतीतील ऊस आणि भात पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नंदगड गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा, डुक्कर पकड मोहीम राबवावी अशी मागणी गावातील जनतेकडून होत होती. नंदगड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गावातील डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावरून बैठकीत मोठ्या प्रमाणात वादळी चर्चा झाली. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.